सन्मान्य रुमडे साहेबांना आपण सन्मानित करूया। आमच्या तिसऱ्या लढतीला तर प्रारंभ मित्रांनो झालाय। दरम्यान सन्मान देखील तितकेच महत्त्वाचे। आलेल्या अतिथीगणांना आपण सन्मानित करणं ही आपली दापोलकरांची परंपरा, आपल्या आसूद गावाची परंपरा आणि त्यानुसार या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करताना आदरणीय सन्मान्य रुमडे साहेब यांचा स्पेशल सन्मान। भूषणजी वेलदुरकर पुढील सन्मान आपण करतोय। सन्मान्य रुपेशजी तरडे सर या ठिकाणी आपण सन्मानित करताना संघर्ष क्रीडा मंडळ आसूदची मानाची स्पर्धा, रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील असणारे अनेक मान्यवर अतिथीगण या ठिकाणी उपस्थित असताना त्यातलेच एक आपले मान्यवर आदरणीय रुपेशजी तरडे यांना आपण सन्मानित करत आहोत। एक आपण पाहिलं तर कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देणारा संगमेश्वर तालुका, संगमेश्वर आणि देवरूख या भागातून आपण जर पाहिलं अनेक चांगले खेळाडू घडले, असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आपण पाहतो, अनेक प्रशिक्षक या भागातून आपण पाहिले। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर सन्मान्य नितीनजी बांद्रे सर यांचे अत्यंत जवळचे मित्र, या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष आपल्याला सहकार्य केलं मित्रांनो ते माननीय निलेशजी खुळे, उपाध्यक्ष मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती करूया पुन्हा एकदा नितीनजी बांद्रे सर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निलेशजी खुळे यांना आपण सन्मानित करूया। आदरणीय सन्मान्य निलेशजी खुळे, सुपर स्पोर्ट्सचे मालक सन्मान्य निलेशजी खुळे या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य आपल्याला लाभलं आणि नितीनजी बांद्रे सर यांच्या प्रेमाखातर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर एक मोठं असोसिएशन म्हणून आपण मुंबई उपनगरकडे आपण पाहतो, जवळपास 450 पेक्षा जास्त रजिस्टर्ड मंडळ ज्यांना जोडली गेलेली आहेत, ते महत्वाचं असणारं मुंबई उपनगर। दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर अतिथीगण या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व, रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी भरभरून योगदान देणारं व्यक्तिमत्व, अनेक खेळाडू घडवण्यात ज्यांचं असणारं महत्वाचं योगदान, ते आपल्या सर्वांचे लाडके रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य कार्याध्यक्ष आदरणीय मंगेश उर्फ बाबूशेठ तांबे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। त्याचबरोबर संयुक्त कार्यवाह आणि ज्यांच्या नेतृत्वानं आपण पाहिलं तर 67वी राज्याची क्रीडा स्पर्धा चिपळूणमध्ये आपण संपन्न केली, ते सन्मान्य विलास गुजर सर, असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे माजी कर्णधार, आपल्या सर्वांचे लाडके माजी राष्ट्रीय खेळाडू भूषण कुलकर्णी मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे। या तीन मान्यवरांचं आपण संघर्ष क्रीडा मंडळ आसूदच्या वतीने स्वागत करतो। नंतर बघायला भेटेल। खेळाकडे जर वळलं तर आपण पाहतोय आविष्कार साळवी रत्नागिरी जिल्हा संघाकडून अनेक वर्ष ज्याला पाहिलं तोच आविष्कार उद्या या खेळातला आविष्कार काय सिद्ध करणार आणि आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना पुढील फेरीसाठी पात्र होणार का येणारा काळ ठरवणार। गटातले सामने आपण खेळतोय। त्यानंतर माजी खजिनदार मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आदरणीय सुनीलजी शिंगरे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। नितीन बांद्रे सर यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य सुनीलजी शिंगरे यांना आपण सन्मानित करूया। सन्मान्य सुनीलजी शिंगरे, ही रत्नागिरी जिल्ह्यातली असणारी मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा दापोलीच्या असणाऱ्या ऐतिहासिक भूमीमध्ये आपण पाहतोय, जी दापोलीतली असणारी क्रीडा क्षेत्र पाहतोय। पुढील सन्मानाकडे आपण जाऊया। पालघर जिल्हा पुरुष संघाचे सन्माननीय प्रशिक्षक आदरणीय विशालजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय। पुन्हा एकदा नितीन बांद्रे सर मंडळाचे अध्यक्ष आपण आपले शुभ हस्ते आणि या सर्व अतिथीगणांना आपण सन्मानित करूया। आदरणीय सन्मान्य विशालजी पाटील, सर्व महिला भगिनींना विनंती असेल की व्यासपीठाच्या डाव्या बाजूचा असणारा कंपार्टमेंट आपल्यासाठी आरक्षित आहे, त्या ठिकाणी आपण आसन असतोया। आज आमचे मित्र
सिद्धेश कामेरकर या ठिकाणी आम्हाला जोडले जातात। वेलकम सिद्धेशजी, मनपूर्वक स्वागत असेल आपलं। अत्यंत प्रतिष्ठेची मानाची असणारी स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अनुभवतो। पुढील सन्मानांसाठी मी आमंत्रित करतो दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय मंगेशजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करत आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारं क्रीडा क्षेत्राशी निगडित, सामाजिक क्षेत्राशी निगडित एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे रत्नागिरी जिल्ह्याच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सहकार या सर्व क्षेत्रातलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतो। सध्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष या महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहेत। चिपळूण नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत, त्याचबरोबर नवकोकण एज्युकेशन सोसायटी असेल, चिपळूण अर्बन बँक असेल, या सगळ्यांना जोडलं गेलेलं आहे व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मंगेशजी मोरे यांना विनंती करेन की आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मंगेशजी तांबे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मित्रांनो, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या बाबू शेठसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं हा विशेष सन्मान। यानंतर होणारा सामना काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे विरुद्ध वागदे क्रीडा मंडळ कोळकेवाडी। दोन्ही संघांना पहिला पुकार। काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे विरुद्ध वागदे क्रीडा मंडळ कोळकेवाडी, पहिला पुकार। It is not here, this is Adeksu only. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जे विशेष प्रायोजकत्व दिले ते सन्मान्य DSDN सोलरचे दिव्यांश मुरुडकर या ठिकाणी उपस्थित आहेत। DSDN सोलरचे सन्मान्य दिव्यांश मुरुडकर, वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे आपलं। आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावं। मी विनंती करेन आदरणीय सन्मान्य नितीनजी वांद्रे सर या स्पर्धेतले असणारे आपले जे प्रमुख प्रायोजक आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। सर्वप्रथम दिव्यांशी मुरुडकर यांना आपण सन्मानित करूया। DSDN सोलरचे असणारे मालक, या स्पर्धेचे प्रायोजक। स्पर्धा अत्यंत महत्वाची मित्रांनो आपण पाहतोय गजानन संघर्ष केळशी हा आपला स्थानिक संघ आणि SM पटेल फाउंडेशन नांदेड या संघात अनेक मोठे खेळाडू आपण जरूर पाहतो। आज आपल्याला प्रोत्साहन दिसत नाही आहेत, मात्र व्यावसायिक गटातनं इनकम टॅक्सचा मोबिन शेख असेल, युनियन बँकेचा असणारा वैभव मोरे असेल, आदित्य असेल, त्याचबरोबर आपण पाहतो भगवत पाटील असेल। मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो पुन्हा एकदा वांद्रे सर आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करावा। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी संयुक्त कार्यवाह, त्याचबरोबर चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, 67व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनात ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर न्यूनद विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यात ज्यांचं महत्वाचं योगदान। आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारं फटाक्यांच्या आतषबाजीत आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान स्वागत होत असताना विशेष सन्मान आपण पाहतोय विलास गुजर सर सन्मानित करतायत। रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह सन्माननीय नितीनजी वांद्रे सर। आजची असणारी रात्र आपल्या सर्वांसाठी परवडी असणार आहे। भूतोन भविष्यात असा हा एक देखणा सोहळा, डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या लढतींचे आपण साक्षीदार होणार। मिडलाईन रायगड कर्जतची असणारी मोठी फळी या ठिकाणी आपण पाहताना SM फाउंडेशन नांदेडच्या माध्यमातून अनेक प्रो स्टार्स या संघातनं खेळणारे आपण जरूर बोलू यांविषयी। आजच्या रात्री आपण यंगस्टर्सना या ठिकाणी संधी दिलेली आपण पाहतो। त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण जाऊया। असा एक खेळाडू मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याला ज्यानं अनेक वर्ष रिप्रेझेंट केलं। सुरुवातीला युनायटेड इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शालेय गटातून अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं।
निंदविजय क्रीडा मंडळाला संधी दिली, संधीचं सोनं गेलं. रत्नागिरी जिल्हा संघात खेळला तब्बल 15 वर्ष. एक रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा दबदबा राहिला. महाराष्ट्राच्या संघाचं कर्णधार पद भूषवलं. व्यवसाय गटात आपण पाहत असताना महिंद्रा अँड महिंद्रा असेल, त्याचबरोबर एअर इंडिया असेल, या संघातून ज्याला आपण पाहिलं. टाळ्यांच्या गजराकडे आपण आमंत्रित करूया. महाराष्ट्राचा माजी कर्णधार कुलभूषण कुलकर्णी सन्मानित करतील आदरणीय नितीन बांद्रे साहेब. तीनचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे. आक्रमण चढवलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय ते SM पटेलच्या माध्यमातून आपण पाहताना या ठिकाणी पवन आडे ज्युनियर स्टेटला ज्याला आपण पाहिलं होतं तोच हा पवन आक्रमणासाठी सज्ज असताना दापोलकरांचा असणारा टायगर या ठिकाणी सज्ज आहे. आपण पाहतोय प्रणय आंबेकर रत्नागिरी जिल्हा संघामध्ये अनेक वर्ष आपण त्याला पाहिलं. ॲडव्होकेट रजनीशजी दापके या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे सर. मी बांद्रे सरांना विनंती करेन की आपण दापके सरांना देखील या ठिकाणी सन्मानित करूया. ही स्पर्धा आयोजित करत असताना अनेक स्पॉन्सर्सने आपल्याला योगदान दिलं आणि या सगळ्या सर्वसामान्य आसुतकर दापोलकरांच्या योगदानातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली आणि त्यामुळे प्रत्येकाचा असणारा उल्लेख आपण या ठिकाणी जरूर केला. एखादी राज्यस्तरीय स्पर्धा जरी असेल तरी देखील अनेक हात या स्पर्धेला लागले आणि या सगळ्यांच्या योगदानातून इतके नेटनेटक्या संयोजनाची देखणी स्पर्धा आपण आसूतच्या भूमीमध्ये या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. त्याला मारतो एवढा हात घुसतो. आसूत गावचे व्यावसायिक सन्मान्य पांडुरंगजी बांद्रे यांचं देखील बघत करायचा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. अच्छा, रात्रीतली तिसरी महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. गजानन संघर्ष केळशी आणि SM पटेल फाउंडेशन नांदेड यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण आमंत्रित करत आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विनंती करेन पुन्हा एकदा नितीन बांद्रे सर या स्पर्धेच्या निमित्तानं दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य कार्यकारिणी सदस्य, त्याचबरोबर श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे हा संघ ज्यांनी बांधला, एक कुशल क्रीडा संघटक, एक प्रतिदेश उद्योजक सन्मान्य भूषणजी वेलदुरकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मंडळाच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. दापोली तालुक्यातलं असणारं कबड्डीच्या क्षेत्रातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व, साई भक्त, आपल्या सर्वांचे लाडके भूषणजी वेलदुरकर. रात्रीतली तिसरी लढत या ठिकाणी आपण पाहताना पुढच्या लढतीकडे आपण जरूर जाणार. यानंतर अनेक मान्यवर क्रीडा क्षेत्रातल्या या ठिकाणी व्यासपीठावरती असताना आणि तुम्हाला सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी आपण पाहतो एक भव्य दिव्य स्वरूपाची असणारी स्पर्धा एका वेगळ्या आयामावरती जात असताना आपण अनुभवतोय. अनेक मोठे मोठे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले. आजच्या रात्रीत देखील या सर्व दिग्गज संघांच्या दरम्यानच्या लढतीच आपण या ठिकाणी जरूर साक्षीदार होणार, यात काही शंका नाही. सन्माननीय बाबू शेठ ठाडवे यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. त्या स्पर्धेच्या स्पर्धा निरीक्षक म्हणून महत्वाची भूमिका आपल्या सर्वांचे लाडके रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय सतीशजी चिकणे साहेब, त्याचबरोबर पंचप्रमुख राष्ट्रीय पंच सन्मान्य संतोषजी भोसले आणि त्यांचा असणारा पंच पॅनल स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असताना कानाला ठेवता तरी सन्माननीय संतोषजी धाडवे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय सन्माननीय संतोषजी धाडवे. समजत नाही, घुसत पण नाही बाबा. ते कैची पद्धती करतच नाही.
अनेक मान्यवर अतिथीगण या स्पर्धेत पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी प्रारंभ होताना नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या स्पर्धेच्या निमित्तानं चालू असलेली तिसरी महत्वाची असणारी लढत SM पटेल फाउंडेशन नांदेड आणि गजानन संघर्ष केळशी यांच्या दरम्यानची आपण पाहतोय। सन्माननीय कांस्य मॅडमला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या या व्यासपीठावरती मिडलाईनच्या माध्यमातून हे खेळ अनेक वर्ष आपण पाहतोय। त्याचा पवन आडेला आपण पाहतोय SMच्या माध्यमातून। अनिकेत म्हात्रे या संघाला लीड करताना आपण पाहतो। रायगड जिल्ह्यातल्या असणाऱ्या बऱ्याच खेळाडूंना नांदेड जिल्ह्याकडून संधी मिळाली। या फाउंडेशनच्या माध्यमातून एक अस्तित्वाची असणारी लढत जरूर असणार या स्पर्धेच्या निमित्तानं। शीतल लोढा फाउंडेशन खूप मोठं सहकार्य स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सुरेश दादा तुपे, त्याचबरोबर सन्माननीय अमरीजी हेदुलकर, वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे सर्वांचं या स्पर्धेसाठी। याकूब पठाण नॅशनलचा गुणवान खेळाडू, एकूण 2 संघ आहेत आपण पाहिलं SMच्या माध्यमातून। आपण जर पाहिलं एक मोठी त्यांची असणारी मदार जरूर असेल। रायगड जिल्ह्यातला असताना आपला धीरज बैलमारे याच संघातला तमिल थलाईवाजकडून आपण पाहतो। अमीर वाणी असेल, प्रफुल्ल जमारे असेल, नितीन दानकर असेल जो तेलुगू टायटन्सला पाहतो, त्याचबरोबर साहिल पाटील पटनाचा, सौरभ फगारे तमिल थलाईवाजचा आणि आदित्य शिंदे बेंगॉल वॉरियर्स हे सगळे खेळाडू याच अनिकेत म्हात्रे यांच्या असणाऱ्या SM पटेल फाउंडेशनच्या माध्यमातून खेळतात। खास गृहकरून या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय समीरजी साखरकर या ठिकाणी उपस्थित होतात। वेलकम समीरजी, मनपूर्वक स्वागत असेल आपलं। संघर्ष क्रीडा मंडळ आसूची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, डोळ्याचं पारड फेडणारी स्पर्धा आजच्या रात्रीतली तिसरी लढत या ठिकाणी सुरू आहे। तिसऱ्या चढाईची मारबंदला दिली जाते। तयारीत होता बघा, खेळणार कोण, भेट्या काटा करणे समजत नाही। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांनी केलं ते सन्मान्य पांडुरंगजी बांद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत। मी नितीन बांद्रे सरांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते सन्मान्य पांडुरंगजी बांद्रे यांना आपण सन्मानित करा। प्रयत्न अत्यंत दमदार होतो मित्रांनो, एक चांगली स्ट्रगल पाहत असताना मात्र SM फाउंडेशन या ठिकाणी वरच ठरताना या ठिकाणी डिफेन्सच्या माध्यमातून पॉइंट मिळतोय तो SM साठी। आसूत गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि या स्पर्धेसाठी ज्याने मला विशेष सहकार्य केलं ते सन्मान्य पांडुरंगजी बांद्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत असेल आपलं। मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपण जरा मोकळा करूया, प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना। मुख्य प्रवेशद्वार मोकळा करा, आमच्या महिला भगिनींना येण्यासाठी त्यातून जागा आपण देऊया। व्यासपीठाच्या डाव्या बाजूचा असणारे जे कंपार्टमेंट आहे ते आमच्या महिला भगिनींसाठी आपण आरक्षित ठेवूया, त्या ठिकाणी आपण आसन व्हायचं आहे। उभ्या असणाऱ्या सर्व महिला भगिनींना विनंती असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात। व्यासपीठाच्या डाव्या बाजूचा अर्धा कंपार्टमेंट आपल्यासाठी आरक्षित आहे। गजानन संघर्ष केळशी आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा शैलेश सावंत याचा असणारा चमू याच संघातनं शैलेश मित्रांनो आपण घडला। आज स्वर्गीय सुनील खोत यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा जरूर द्यावे लागतील, कारण केळशी सारख्या ग्रामीण भागातनं संघ खेळाडू आपण पाहतो हा चमू निर्माण केला। शैलेश सावंत असेल, त्यानंतर अनेक खेळाडू प्रणय आंबेकर, प्रणित आंबेकर असेल, त्याचबरोबर आविष्कार असेल, हीच घोडदौड चालू ठेवण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे। या स्पर्धेसाठी दापोलीच्या असणाऱ्या आंबोली गावच्या पोलीस पाटील सौ रोशनी बडवे मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहे। वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं रोशनी बडवे मॅडम।
मी सन्मानपूर्वक आमंत्रित करेल वृषाली कडू मॅडम, आपल्या शुभास्त्या मॅडम रोशनी मॅडमना आपण सन्मानित करूया. अंबवली गावच्या पोलीस पाटील सौभाग्यवती रोशनी बडवे मॅडम. क्रीडा रसिकांच्या साक्षीने आपण हा जोश पाहतोय, कबड्डीचा थरार पाहतोय, कबड्डीचा द्वंद्व पाहतोय. निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या नजर आहेत. स्थानिक संघ आहे तो दापोलकरांचा, गजानन संघर्ष केळशी. मात्र SM फाउंडेशनची असणारी एक मोठी भिस्त या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवतोय. कमबॅक करणं फार महत्वाचं असेल. पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर मोठी आघाडी जरूर आहे. मात्र दापोलकरांकडे देखील तितकी गुणवत्ता ठासून भरलेले. बघूया काय घडतं उत्तरार्धामध्ये. SMच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मोबिन शेख असेल, इन्कम टॅक्स कडून पाहतो वैभव मोरे आहे. त्याचबरोबर आपण युनियन बँकेचा आदित्य तिथे देखील त्याला आपण पाहतोय. अनेक चांगले यंगस्टर्सला संधी दिले आपण पाहतो. अनिकेत मात्रेंनी या स्पर्धेसाठी आक्रमणासाठी यावेळेला आपण पाहतोय तो आविष्कार साळवीला. रत्नागिरी जिल्हा संघात अनेक वेळा आपण त्याला पाहिलं. आपल्या गुणवत्ता ठासून भरलेला हा गुणवान असा खेळाडू. केळशी सारख्या ग्रामीण भागात आपल्या दापोली तालुक्याला लीड करणारा. या ठिकाणी गरज आहे खऱ्या अर्थाने आणि अगदी सहजगत्या आपण जर पाहिलं तर कोपराक्षकानं या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला. मिडलाईनचा असताना हा एक सर्वोत्तम असा कोपराक्षक आपण पाहतो. अगदी सहजगत्या चाणाक्ष नजरेतनं आपण पाहतो. बुद्धी चातुर्याचा असणारा खेळ म्हणून आपण कबड्डीकडे पाहतो. तमाम क्रीडारसिकांचा असणारा उसळून वाढणार उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. दादू शेठ सुर्वे आपल्यावर खूप मोठी असणारी जबाबदारी आपल्या सर्वांवर ते आपण पाहतोय. या सगळ्या असणाऱ्या क्रीडारसिकांना आपण कंट्रोल करणं, कारण जागेची असणारी आपल्याला मर्यादा आहे. तरी सगळ्यांना आपण विनंती असेल थोडंसं ऍडजस्ट करून बसा मित्रांनो. स्पर्धा खूप महत्वाची आहे. आपण सर्वजण कबड्डीच्या प्रेमाखातर, आमच्या संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित आहात. गॅलरीमध्ये बसलेले क्रीडारसिक थोडंसं ऍडजस्ट करा प्लीज, विनंती आहे. वरच्या बाजूला जर बघितलं तर जिथं स्पेस आहे आपण थोडं सरका, जेणेकरून खालच्या क्रीडा रसिकाला वरती येता येईल. प्रेमाची विनंती आपल्या सर्वांना असेल. थोडे बसलेले क्रीडा सिंग वरती हरकत नाही, जागा आहे बघा वरती. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी मित्रांनो परवडी आहे. या रंगतदार अशा लढतीच्या माध्यमातून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं यश अनुभवायला मिळेल. कारण उद्याचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आजच्या आपल्या गटातील मातब्बर संघात लढवत जो पुढे जाणार आहे त्यालाच उपांत्य फेरीसाठी खेळता येणार आहे. आणि त्यामुळे कडवं आव्हान निर्माण असेल त्याच्या या 6 संघांमधलं. पुढे चढाईसाठी आपण पाहतोय ज्युनियर नॅशनलचा याकूब पठाण. मिडलाईन कर्जत रायगड एक मोठी असणारी भिस्त असणारा संघ म्हणून आपण पाहतो. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी गतवर्षी पनवेल येथे एक मोठी स्पर्धा झाली. पनवेलचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांनी ती स्पर्धा घेतली होती. ती राज्यस्तरीय स्पर्धा अंतिम सामना झाला होता जो आज SMच्या माध्यमातून पाहतोय. त्या मिडलाईनची असणारी जर्सी ज्यांनी परिधान केले तोच मिडलाईन फाउंडेशन कर्जत रायगड आणि दसपटी क्रीडा मंडळ. अंतिम क्षणी आपण पाहिलं तर 37 विरुद्ध 35 अशी गुणसंख्या होती आणि शेवटच्या क्षणी केवळ 2 गुणांनी मिडलाईननं दसपटीवरती मात केली होती आणि त्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. आणि विशेष म्हणजे दोन्ही संघातले असणारे जे सामनावीर आहेत त्यांना मोटरसायकल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. त्यातलं एक सुयोग यांच्यात संघातला आज आपल्याला पाहता येत नाही. सुयोग गायकर एक प्रोच असणारा एक दमदार असा खेळाडू SM फाउंडेशन नांदेडच्या माध्यमातून. तुला स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आहे या स्पर्धेला. आपण पाहतोय सोशल मीडियावरती अनेक व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहेत. आजची रात्र देखील आपल्यासाठी एक स्पेशल परवडी देणारी.
मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ उभे असणारे जे क्रीडा रसिक त्यांना देखील विनंती, थोडस आत या बाजूला देखील स्पेस आहे, आपण संधी देऊया. आणि जी छोटी छोटी मुलं आहेत किंवा अन्य क्रीडा रसिक ज्याला बसून स्पर्धा पाहिजे त्याला विनंती आहे, आसन नसतावा, प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. आजच्या रात्रीत एकदम बिग फाईट्स आपण पाहणार आहेत, काही शंका नाही. चालू सामन्यातली असणारी शेवटची 5 मिनिटं. SM फाउंडेशन 36 आणि गजानन संघर्ष 18. दुप्पट गुणसंख्येत आपण पाहिलं तर SM फाउंडेशन 18 गुणांची असणार आघाडी असताना या स्पर्धेच्या निमित्तानं SM फाउंडेशन नांदेड. कबड्डीचा असणारा थरार कबड्डीचा द्वंद्व या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजच्या या रंगतदार लढती आपण अनुभवतो. आजची तिसरी लढत या ठिकाणी सुरू आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण असणारा मोठा चमू आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं आपण पाहतोय. अनेक व्ह्युअर्स आपण पाहतात ऑनलाईन या स्पर्धेशी जोडले गेलेत. आपण पाहतोय काल पहिल्याच दिवशी 40,000च्या वरचा असणारा पल्ला गाठला होता. भारताच्या विविध भागातून हा खेळ पाहतायत त्यांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आपण अनुभवल्या होत्या. आज देखील जाणार आहोत आपण या आमच्या दुर्गा स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक स्पेशल परवडे आपणासाठी. एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होतो, यात काही शंका नाही. चालू सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आहेत. सामन्यावरती मजबूत अशी पकड आहे SM पटेल फाउंडेशन यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं स्थानिक संघ गजानन संघर्ष केळशी. सामन्यावरती मोठी भिस्त आपण जरूर पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं SMच्या माध्यमातून. निर्णायक क्षण शिल्लक असताना आपण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बोनस आहे रे, काय नाही म्हटलं. कोमल आणि अग्रपणासाठी सज्ज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण कोमलला पाहतो. क्रीडारसिकांचा असणारा ओसंडून होणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहत असताना आजची असणारी दुसरी लढत चालली, तिसरी लढत आहे. गजानन संघर्ष केळशी हा दापोलीतला असणारा सगळ्यात महत्वाचा संघ आणि SM पटेल फाउंडेशन नांदेड. चालू सामन्यातला असणारा हे शेवटचं मिनिट. यानंतर आपण चौथ्या लढतीकडे लगेच जाणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं गेली कित्येक वर्ष संघर्षाच्या या स्पर्धेला आम्हाला सहकार्य करणारे हरणे गावचे सन्मान्य चंद्रकांतजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्मान्य चंद्रकांतजी राणे. संघर्ष करा आसूची मानाची प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा आणि त्या निमित्तानं आपण विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहात. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. उद्या स्पर्धेचा असणारा अंतिम दिवस असणार आहे. उद्या उपांत्य फेरीच्या 2 महत्वाच्या लढती
आणि मेगा फायनलचे आपण साक्षीदार होणार क्रीडा शिकू. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर तिसऱ्या लढतीच्या या ठिकाणी आपण जर पाहिलं त्याच्या गुणसंख्येकडे जाऊया. नुकतीच जी तिसरी लढत झाली त्यातला